ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, जो या सगळ्या महाविकास आघाडीच्या चर्चांमधून गायब होता, की तुम्ही 3 पक्ष 4 पक्ष आपण सगळे एकत्र येतोय, निवडणुका लढण्यासाठी येतोय, निवडणुका जिंकणं हा आपला उद्देश आहे, भाजपला हरवणं हा उद्देश आहे, मोदीला सत्तेतून खाली खेचणं हा उद्देश आहे. मात्र कुठल्याही अलायन्सचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो, जो जनतेसमोर अजेंडा आपल्याला मांडायचा असतो, की आम्ही हे मुद्दे जे आहेत हा आमचा कॉमन मिनिमम अजेंडा आहे आणि या सगळ्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आम्ही 4 पक्ष एकत्र येतोय आणि उद्या निवडणुका जिंकल्यावरती आम्ही या सगळ्या मुद्द्यांवरती एकत्रित काम करणार आहोत. त्यावरती कुठलीही चर्चा तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये नव्हती. बाळासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तिथे या चर्चेला सुरुवात झाली. केवळ चर्चेला सुरुवात झाली असं नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आधी 25 मुद्द्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठीचा अजेंडा आमच्या वतीने प्रस्तावित करण्यात आला. त्याच्यानंतर पुढे आम्ही 39 मुद्द्यांचा एक फायनल अजेंडा सुद्धा त्यांना पाठवला, की हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा आमच्या वतीने अजेंडा आहे. प्रत्येक पक्षातले 2-2 प्रतिनिधी घेऊन एक समिती गठीत करा आणि त्या समितीला या महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल ते ठरवण्याचा अधिकार आपण देऊयात. त्यातून पुढे चर्चा जाईल. अद्याप या क्षणापर्यंत केवळ त्या समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण असतील असं जाहीर केल्याच्या पलीकडं कुठलीही चर्चा, कुठलाही संवाद, कुठलीही प्रक्रिया या विषयावर घडलेली नाहीये. कुठलाही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या संदर्भातला इतर पक्षाचा अजेंडा आमच्याकडे शेअर करण्यात आला नाही किंवा आमच्या अजेंड्यावरती फक्त ऍक्सेप्ट आहे, तुमचं मान्य आहे सगळं असं सांगण्यापलीकडे कुठलीच गोष्ट झालेली नाहीये.